नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जी काही ही मुळशीमध्ये स्पर्धा रंगलेली असते विटी दांडूची, खेळ मातीतले या खेळांची, आणि आता विनोद जी आहे तर ते पुढे येतात, अनाऊन्स करून सांगतात की चला तर मित्रांनो मुळशीकर, आता तुमच्यासमोर खेळ आहेत. तर आता सुरू होत आहे विटू दांडूचा. त्यामुळे आता जल आणि अग्नी या दोन जे काही टीम आहे तर त्या दोन टीमांना मी आता पुढे बोलावतो. आणि हे बघा मित्रांनो, आता ह्या विटी दांडूच्या खेळाबद्दल आता नवीन पिढीला काहीतरी माहिती असेल हे मला नाही वाटत, आणि हे अजिबात ग्राह्य मी धरत नाही. त्यामुळे चला आता पटकन आपण रिव्हिजन एकदा करून घेऊया. तेव्हा आता विनोदजी आपल्या हातामध्ये विटी दांडू घेतात आणि म्हणतात की ही आहे विटी आणि ही आहे शेटी, आणि आता ह्या दोघांना मिळून मात्र विटी दांडू असं म्हटलं जातं. आता सगळेजण प्रेक्षक आहे तर ते खूप हसत असतात. आता विनोदजींच्या बोलण्याचा हसू येत असतो, आणि आता विटी दांडूचा खेळ कसा खेळायचा याबद्दल आता विनोदजी सगळ्यांना समजावून सांगत असतात. आता मीडिया सुद्धा तिथे आलेली असते आणि छान असं आता हे खेळाचं प्रदर्शन होत असतं. सगळेजण अगदी उत्सुक असतात. जानकी मात्र आता विटी दांडू खेळायचं कसा हे सारंग आणि सौमित्रला समजावून सांगत असते. विनोदजी आता जल आणि अग्नी ह्या टीमला मात्र रेडी व्हायला सांगतात. त्यांच्यासाठी आता सर्वजण एकदा टाळ्या वाजवतात, आणि आता मात्र हा खेळ सुरू होत असताना अग्नी जी काही टीम आहे तर ती जिंकलेली असते. आता विनोदजी सगळ्यांना त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायला सांगतात. त्यानंतर आता विनोदजी पुढे म्हणतात की टीम जल, आता जर तुम्हाला जिंकायचं असेल त्यानंतर मात्र टीम वायू आहे तर हिला हरवावं लागेल. बघूयात की काय होतं ते. तो मात्र आता जे काही जल आणि वायू या टीम मध्ये पुन्हा स्पर्धा होते. आता वायू टीम आहे तर ती सुद्धा जल टीमला हरवते. दोघांची आता सेम असे आकडेवारी होते. तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकाकडे बघत असतात, आणि मकरंद मात्र जानकीकडे बघून टाळ्या वाजवत असतो. तेव्हा आता ऋषिकेश तिला शांत राहायला सांगतो, कारण जानकी रागाने आता मकरंदकडे बघत असते. आता मात्र टीम वायू आहे आणि जल आहे या दोघांना जर पुढे जायचं असेल तर टीम मात्र पृथ्वीला हरवावं लागेल. आता पृथ्वी जी टीम आहे तर ती पुढे येते. आता सगळेजण ऋषिकेश दादा जिंदाबाद, ऋषिकेश दादा जिंदाबाद म्हणून आता सगळेजण ओरडत असतात. आणि तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की आम्हाला अजून विटी दांडू नाही मिळाला. तेवढ्यात आता तो मुलगा मात्र विटी दांडू घ्यायला येतो, आणि तेवढ्यात तिथे माया येते. माया मात्र आता जो काही तुटलेला दांडू आहे तर तो त्या मुलाच्या हातात देते आणि म्हणते की हा जो काही दांडू आहे तो पृथ्वी टीमला द्यायचा. आता तो मुलगा म्हणतो की अहो हा दांडू कधीही तुटेल असं वाटतं. आता माया म्हणते की एक्झॅक्टली, आता जो काही टीम पृथ्वी आहे ना तर ह्याच दांडूने खेळेल, त्यांना मात्र हाच दांडू दे. आता तो मुलगा ऋषिकेशच्या हातामध्ये तो दांडू आणून देतो. आता ऋषिकेश दांडू वगैरे घेतो. जानकी म्हणते की ऋषिकेश, अरे सगळीकडे एकदा नजर फिरव बघ. अरे ऋषिकेश, तुझा खेळ बघण्यासाठी अख्खं गाव जमलेलं आहे. आता सारंग म्हणतो की हो ना दादा, ह्या टीम वाईचं मात्र आपण धुराळा उडू धुराळा. आता ऋषिकेश म्हणतो की सारंग, अरे तू बघतच राहा, या दांडूने मात्र मी असे विट्टी मारेल कारण ह्या सर्कलच्या बाहेरच आता सगळी काही विट्टी उडून जाईल. मकरंदकडे बघत मात्र आता ऋषिकेश अगदी दांडू झेलून आपल्या हातात घेतो. जानकी सुद्धा कमरेला ओढणी बांधून तयार होत असते, आणि मकरंदकडे अगदी तोरत पाहत असते. सारंग सुद्धा त्याच्याकडे बघत आपली हॅट आहे डोक्याची ती व्यवस्थित करतो. सौमित्र सुद्धा आपल्या हाताची जी काही शर्टची बाही आहे ती मागे करत असतो, ते पण आयटीत आता ह्या मकरंदकडे बघत. तेव्हा आता विनोदजी म्हणतात की चला तर आता मैदानात उतरत आहे. तर आता हे जे काही आपली पृथ्वी टीम आहे तर ती पृथ्वी टीम, आणि बघूयात आता ह्या पृथ्वी टीम मधून कोण येतंय ते. तेव्हा मात्र आता लगेच इकडे दुसरीकडे सुमित्रा ही आपल्या देवघरात असते. देवाला हात जोडून ती आता प्रार्थना करत, परमेश्वरा माझ्या लेकराच्या पाठीशी तू उभा राहा. अरे ज्याच्यासाठी तू ही सगळी धडपड करत आहे ते सगळं काही त्याला मिळून दे आणि त्याला यशस्वी कर. या सगळ्या त्रासातून मात्र त्याची लवकरात लवकर सुटका होऊन दे, आणि जानकी नावाची जी काही बेडी त्याच्या पायात अडकलेली आहे ना त्यातून त्याची लवकरात लवकर सुटका होऊन बेडी त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाऊन दे, आणि माझ्या लेकराला मोकळं कर रे देवा. तेव्हा आता नाना हे सर्व काही ऐकतात, आणि नाना दरवाजात उभं राहून आपल्या मनात म्हणतात की सुमे, अगं ये सुमे, तुला का कळत नाही की ती मुलगी आहे ती ऋषिकेशच्या पायातील बेडी नाही, अगं ती ताकद आहे, ताकद ऋषिकेशची. तिची जर सोबत त्याला असेल ना तर ऋषिकेश मात्र जग जिंकून आपल्या पायाशी आणून ठेवेल हे बघ. म्हणून नाना आता मनात म्हणतात की देवा, अरे एक ना एक दिवस मात्र माझ्या सुमीला सुद्धा हे सर्व कळून दे. मुलीने मात्र ऋषिकेशचा हात धरलेला आहे तर तो हात सुटून देऊ नकोस, कारण वामन शास्त्री जे काही म्हणाले त्यावर मात्र आता माझा विश्वास बसत आहे. तर ती मुलगी आहे की जी ऋषिकेशला आयुष्य हे जगण्यासाठी शिकवेल, आणि नुसतं आता जगायला नाही तर लढायला सुद्धा शिकवेल आणि जिंकायला सुद्धा शिकवेल.
नाना सुद्धा आता देवाकडे जानकी आणि ऋषिकेशसाठी प्रार्थना करतात. आता पृथ्वी टीम आहे जानकी आणि ऋषिकेश यांची, तर ती आता खेळायला पुढे येतात. आता सगळेजण एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन जानकी सगळ्यांना ऑल द बेस्ट असं म्हणतो. आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अरे ही विटी म्हणजे तुझ्या विषयीचा जो काही सगळ्यांच्या मनात असणारा गैरसमज आहे, ज्या जिद्दीच्या दांडूने मात्र आता ही गैरसमजाची विटी आहे तर ती ओढून टाक. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, आता हा जो काही खेळ आहे तर ती टीम पृथ्वी जिंकणार आहे. तर जानकी म्हणते की हो, आता आपणच जिंकणार आहोत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सर, आमच्या टीमकडून मात्र विटी दांडू मी खेळेल. तेव्हा आता विनोदजी म्हणतात की ओके ऋषिकेश रणदिवे कम ऑन, चला तर. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि सगळेजण आता ग्राउंड वरती येतात. आता सगळेजण अगदी ऋषिकेश नावाने जास्त टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांच्या तोंडामध्ये फक्त आणि फक्त ऋषिकेश हे नाव असतं. ऋषिकेश दादा. तेवढ्यात आता ही माया सुद्धा आता ह्या घोळक्यामध्ये शिरते आणि आता मजा पाहत असते, कारण तिने ऋषिकेशचा दांडूच बदललेला असतो. तो मात्र आता ऋषिकेश दांडू हातामध्ये घेतो आणि आता ऋषिकेश दोन्ही पायाच्या मध्ये दांडू धरतो आणि दांडू धरून मात्र आता सगळेजण त्याच्यावर टाळ्या वाजवत असतात, ऋषिकेश म्हणून. आणि तेवढ्यात आता सगळे जे काही पुढची टीम आहे ती सावध होते. आता चौबाजूने ऋषिकेशकडे अगदी ती विटी झेलण्यासाठी उभे असतात. आणि तेवढ्यात आता विटी उडवायला जाणारा ऋषिकेश आहे त्याच्या हातातील दांडूच मोडतो, कारण तो मोडकाच दांडू असतो. आता विनोदजी म्हणतात की अरे अरे अरे, आता मात्र पृथ्वी टीमचा दांडू तुटलेला आहे आणि आहो ऋषिकेश इतक्या जोरात खेळायचं नसतं. आता ऋषिकेश तो दांडू उचलतो. आता मकरंद आणि त्याची टीम आहे तर खूपच हसत असतात. आयाला सुद्धा खूप हसू येत असतं. टीम मात्र पृथ्वी आहे ना, तिची विटी फेकण्याची बाहेरची आता जी संधी होती ती अगदी हुकलेली आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे दांडू कसा तुटला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे मला माहिती नाही, कारण मी फक्त विटी मारत होतो आणि तेवढ्यात त्याचा तुकडा पडला. आता विनोदजी पुढे म्हणतात, आता मात्र टीम पृथ्वीला जर मागे राहायचं नसेल तर आता जी काही टीम आहे तर तिला मात्र हरवावं लागेल आकाश टीमला. तर आता लगेच मकरंद काहीतरी बोलतो. तेव्हा आता मकरंद असं काहीतरी म्हटल्यानंतर सगळेजण आता ह्या मकरंदकडे बघत असतात. जानकी, ऋषिकेश, सारंग आणि सुमित्रा रागाने मकरंदकडे बघत असतात. विनोदजी पुढे म्हणतात की कुठल्याही परिस्थितीत आता बघूया की काय होतं ते. सगळ्यांना आता ऋषिकेश आणि ह्या पृथ्वी टीमची जिंकण्याची आस लागलेली असते. मात्र आता मकरंद लगेच म्हणतो की पृथ्वी टीमला मात्र अगोदरच इतक्या भेगा पडलेल्या आहेत तर ती मात्र आकाश टीम बरोबर खेळू शकत नाही आणि आकाश टीम समोर आता ही पृथ्वी तोंडावर पडेल. तेव्हा आता जानकी घाबरत नाही. जानकी म्हणते की पृथ्वी तोंडावर पडेल, आकाशाला जमिनीवर लोळवेल, गेम मात्र पूर्ण झाल्यानंतरच कळेल आणि चला खेळायला सुरुवात करूया. तर ऋषिकेश म्हणतो की त्या अगोदर मात्र मला दांडू बदलून हवा आहे. तर मकरंद लगेच म्हणतो की ते शक्य नाही, तो दांडू दिला गेलेला आहे त्यानेच खेळावा लागेल. आता सारंग म्हणतो की अरे असं कसं खेळणं, तुटलेल्या दांडूने कसं खेळणार आहोत आम्ही. आता मकरंद म्हणतो की कसं आहे सेट, कारण नवीन दांडूसाठी आमच्याकडे बजेट नाही, त्यामुळे तुम्हाला मात्र ह्याच दांडूने खेळावं लागेल. तेव्हा मात्र आता हा नियम आहे तो प्रत्येक टीम साठी आहे. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की याला अर्थ काय आहे. ऋषिकेश म्हणतो की अगोदर सांगायला हवं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना. तर मकरंद म्हणतो की विचारायला हवं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की ही सरळ चीटिंग आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सगळं काही मुद्दाम करतोय. मकरंद, अरे हे सर्व तुझे डाव छुपे सुरू आहे आणि तुला काय वाटलं की हे सर्व करून तू जिंकशील म्हणून ती जानकीला मिळवणार का. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो मला माहिती आहे की मीच जिंकणार आहे. डाव सुद्धा आणि जानकी सुद्धा. जानकीला खूपच राग येत असतो. आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, तू सुद्धा आता तुटलेल्या दांडूनेच खेळून दाखव. अरे बरोबरीचा सामना खेळ आणि जिंकून दाखव तिला. आहे का हिम्मत तुझ्यामध्ये. तेव्हा आता मकरंद म्हणतो की अरे माझ्यात हिम्मत तर आहेच आणि तुम्हाला चॅलेंज दिल्यानंतर मी रिॲक्ट होईल इतकी हिम्मत माझ्यात नाही आणि हे पण तुम्हाला मात्र याच दांडूने खेळावं लागेल. आता ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश आता मकरंदवर धावून जातो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ ऋषिकेश, तो तिला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करतोय, तू शांत राहा आणि आपल्याला माहिती आहे की सगळं काही तो मुद्दाम करतोय. काही झाले तरी आपल्याला प्रामाणिकपणे हा खेळ खेळायचा आहे आणि तो जिंकायचा सुद्धा आहे, त्यामुळे तू त्याकडे लक्ष दे. मकरंदकडे मात्र तू लक्ष देऊ नकोस आणि रिलॅक्स हो, एकदम शांत हो बरं. पण जानकी आता ऋषिकेशला शांत राहायला सांगते आणि सारंग सुमित्राला आता खेळासाठी तयार करत असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर विनोदजी म्हणतात की चला तर आता जे काही वादविवाद आहे तर ते जरा बाजूला ठेवा आणि आता खेळाकडे लक्ष द्या. जरा खेळाकडे लक्ष असून द्या. टीम पृथ्वीने मात्र आता विटी मारायची आहे आणि टीम आकाशने मात्र ती कॅच करायची आहे. मला कॅच घ्यावाच लागेल. तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्या तुटलेल्या दांडूकडे पाहत असतो. तेव्हा आता मकरंद सुद्धा आपल्या सगळ्या काही
काही आता ह्या खेळाडूंना म्हणतो की चला रे, आता सगळेजण तयार होतात, मैदानावर येतात. आकाश आणि पृथ्वी या टीमचा आता सामना सुरू होतो. आणखी ऋषिकेशला ताकद देत असते, कसं खेळायचं, कसा डाव हाणून पाडायचं याबद्दल समजावत असते. तेव्हा आता ऋषिकेश मात्र त्या तुटलेल्या दांडूनेच खेळायला तयार होतो आणि शेवटी तो आता विटी उडवायला घेतो. आता जी आकाश टीम आहे तर ती अगदी तो कॅच घेण्यासाठी अगदी पुढे सज्ज असतात, अगदी तयार करूनच असतात. मात्र आता असं काहीतरी ऋषिकेश अगदी ती विटी मारतो की आता या दोघांना म्हणजे मकरंद आणि त्याच्या त्या तिघ खेळाडूंना मात्र तो काही इटी झेलून देत नाही. आता मात्र पहिली बाजी मात्र ऋषिकेशने मारलेली असते. सगळेजण अगदी टाळ्यांचा गडगडत करतात आणि सारंग तर अगदी जोरात ओरडत असतो आणि मकरंदला तर आता पहिलीच बाजीत त्याने हरवलेलं असतं. ऋषिकेश मात्र दुसऱ्यांदा सुद्धा अगदी विट्टी त्यांना काही कॅच घेऊन देत नाही. आता सगळेजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवत असतात. जानकी आता ऋषिकेशला पुन्हा ऑल द बेस्ट करते आणि ऋषिकेश जोरात ओरडते. तेव्हा तर ऋषिकेश जानकीकडे बघतो. मकरंदचा खूपच जळफाट होत असतो, कारण आता माया अगदी बघतच असते. माया मात्र रागाने आता हे पाहत असते की नक्की आता काहीतरी करावं, म्हणून तिच्या डोक्यात प्लॅन सुरू असतात. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश एकटाच अगदी त्या तुटलेल्या दांडूने खेळत असतो आणि आता ऋषिकेश खेळायला अगदी तयार होतो. परंतु आता होतं काय, आता ही शेवटची जी काही विटी आहे तर ती ह्या मकरंदने झेललेली असते. आणि आता मात्र विनोदजी म्हणतात की चला तर आता ह्या आकाश टीमला जर पुढे जायचं असेल तर पृथ्वी टीमला त्यांना हरावं लागेल. तेव्हा आता ऋषिकेश आणि मकरंद एकमेकांच्या समोर येतात, एकमेकांकडे बघत असतात. आणि आता जी विटी आहे तर ती मात्र मकरंद अगदी झेलत असतो आणि ऋषिकेशकडे बघतच असतो. आता मात्र आकाश टीमकडून जो काही त्यांचा खेळाडू खेळायला आलेला असतो तेव्हा आता ती लेडीज असते. तर आता पहिल्याच अगदी याच्यामध्ये आता ऋषिकेश कॅच घेतो, ती विटी झेलतो आणि आता सारंग, जानकी, ऋषिकेश यांना खूपच आनंद होतो. सारंग तर अगदी ऋषिकेशला घट्ट अशी मिठी मारतो. जानकी आणि सुमित्राला टाळ्या देतो आणि एकच नंबर व्हावा असे सारंग आता जोरात ओरडत असतो. आता सगळा गाव अख्खा यांना टाळ्या वाजत असतो, कारण पृथ्वी टीम जिंकावी असं सगळ्या गावाला वाटत असते. आता मायेचा तर खूपच जळफाट होत असतो. त्यानंतर आता खेळण्याची वेळ येते. आता पृथ्वी टीमवर आता जानकी पुढे खेळायला येते. जानकी मात्र आता त्या तुटलेल्या दांडवनेच आता खेळणार असते. जानकी मात्र आता सगळ्यांकडे बघत असते आणि सगळ्यांच्या नजरात चुकवत मात्र ती आता एक गिरका घेते आणि जोरात आता इटी उडवणार असते. मकरंद आता समोर असतो आणि त्याचे ते बाकीचे सहकारी सुद्धा. तेव्हा आता जानकी मात्र जोरात अशी काही विटी उडवते की कोणाला अगदी त्याचा कॅच घेऊनच देत नाही आणि तेवढ्यात त्यांचा एक खेळाडू तोंडावरच पडतो. आता मात्र सगळेजण पुन्हा आता जानकी यांच्या टीमला, पृथ्वी टीमला टाळ्या वाजवतात आणि पुन्हा आता जानकी खेळायला तयार होते. सारंग आता ओरडतो की अगं ताई, इथे मार, इथे मार. तेव्हा आता सगळे खेळाडू चहूबाजूने घेरलेले असतात आणि मात्र जानकी आता इतकी जोरात विटी उडवते, आता त्या खेळाडूला झेलताच येत नाही. परंतु आता कसाही तो खाली पडत मात्र ती विटी शेवटी झेलतोच आणि आता मायाला तर खूपच आनंद होतो. आता सगळेजण पुन्हा आता पृथ्वी टीमकडे बघत असतात आणि पृथ्वी टीमचं आता विटी झेललेली असते. मकरंद मात्र आपल्या खेळाडूलाच रागवतो की तुला कोणी पकडायला सांगितली होती विटू. तेव्हा तर सगळेजण बाजूला होते. त्यानंतर आता मकरंदने इकडे शक्कल लढवलेली असते. जी काही त्यांची खेळणारी विटी आहे तर तो लगेच बदलतो आणि आता आपल्या खिशात जी विटी त्याने ठेवलेली आहे तर ती विटी घेतो आणि तो खेळायला येतो. तो जरा मागे आलेला असतो आणि बरोबर तो आता विटी चेंज करतो. तोपर्यंत आता इकडे जानकीला खूप वाईट वाटत असतं. जानकी आता खाली मान घालून अगदी बघत असते, तिला इतकं वाईट वाटतं. तेव्हा आता ऋषिकेश, सुमित्रा आणि सारंग हे सगळेजण तिच्याजवळ येतात आणि आता खेळायचं कसं याबद्दल ते एकमेकांना समजावून सांगत असतात. आता हे चौघं एकमेकांशी बोलतच असतात. तोपर्यंत आता मकरंद ती विटी घेऊन येतो आणि विटी त्याने चेंज केलेली असते आणि लगेच तो खेळायला येतो, कारण आता त्यांची खेळण्याची वेळ आलेली असते. आता ऋषिकेश ह्या सगळ्यांना समजावत असतो की विटी कशी झेलायची. तेव्हा आता सगळेजण चौबाजूने उभे राहतात. आता ऋषिकेश त्यांना सांगत असतो की किती काही झालं तरी स्कॅच सोडायचा नाही. सारंग हो हो करत असतो आणि सगळेजण खेळायला तर तयार होतात. मकरंद आता विटी हा उडवणारच असतो. ऋषिकेश त्यांना विटी पकडायला सांगत असतो. खेळताना मात्र जानकी रागाने मकरंदकडे बघत असते आणि तेवढ्यात मात्र आता ही विटी आहे तर ती विटी उडणारच. आता म्हणून मकरंद बरोबर दिशाभूल करत असतो आणि विटी उडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता ही जी काही विटी आहे ती झेलता येणार नाही अशी छोटी विटी असते. मात्र आता मकरंदला असं वाटतं की माझी विटी कोणीही झेलणार नाही म्हणून आता मकरंदने शक्कल लढवलेली असते आणि आता तो या तिघांना म्हणजे चौघांना आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतच असतो. आणि आता माया तर अगदी डोक्यात अगदी रागच घालून असते. तिला असं वाटतं की काही झालं तरी आता ह्या पृथ्वी
टीमला हारायचं आणि ह्या जानकीला जिंकायचं, म्हणजे ही जानकी माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये येईल आणि माझ्या भावाचं आता जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होईल, म्हणून आता तिचे जे काही प्रयत्न आहे ते सुरूच असतात. परंतु जानकी आता इतकी पेटून उठलेली असते की आता मकरंद जेव्हा ही विटी आता मारतो तेव्हा आता जानकी एका झटक्यात त्याची विटी झेलते. तेव्हा आता विनोद म्हणतात की आता पृथ्वी टीमच्या खेळाडूने मात्र ही विटी कॅच केलेली आहे. आता मायाचा खूपच आणखीनच जळफाट होतो. सगळ्या अगदी गावकरी टाळ्यांचा गजर करतात, अगदी खळखळून टाळ्या वाजवल्या जातात. अगदी इतका आनंद ओसंडून वाहत असतो, कारण सगळ्यांना पृथ्वी टीम जिंकावी याची अपेक्षा लागलेली असते. सगळेजण आता आपल्या ऋषिकेशकडून असतात आणि जोरदार टाळ्यांचा गडगडाट होतो. विनोद म्हणतात की चला जोरदार टाळ्या एकदा पुन्हा पृथ्वी टीमसाठी, म्हणून आता अनाउन्समेंट चांगली सुरू होत असते आणि आता सगळं पृथ्वी टीमचं कौतुक होत असतो. आता मकरंदचा खूपच जळफाट होतो, रागाने तो बघत असतो. जानकी मात्र आता त्याची विटी झेलते आणि अजूनपर्यंत त्याच्याकडे रागानेच बघत असते. आता विनोदजी म्हणतात की हे बघा, दोन्ही टीमने आता एकदा अगदी दोन्ही वेळेस विटी ही कॅच केलेली आहे, त्यामुळे आता दोन्ही टीम मात्र आता एकाच वेळी पुढच्या राऊंड मध्ये जात आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. जानकीने मात्र आता ती विटी एकटी घट्ट पकडलेली असते. आता या मकरंदने त्या विटीला काहीतरी करून ठेवलेलं असतं आणि आता जानकी अगदी तिला आनंद ओसंडून वाहत असतो, म्हणून आता जानकीने ती अगदी विटी घट्ट पकडलेली असते आणि तेवढ्याच जानकीच्या हातातून आता रक्त यायला सुरुवात होते. आता तिचं मात्र आता या रक्ताकडे काही लक्ष नसतं, तिला तो आनंद झालेला असतो कारण मकरंदला तिने हरवलेलं असतं. आणि तेवढ्यात आता जानकीच्या हातात येणारं रक्त आहे तर ते ऋषिकेश बघतो आणि जोरात जानकी असं ओरडून तिच्या हातातील विटी फेकून देतो. मात्र आता सारंग ती विटी उचलतो आणि आता म्हणतो की बघ अरे दादा, ह्या विटीला तर खिळा आहे. आता सगळेजण मकरंदकडे बघत असतात आणि आता हे सर्व मकरंदने केलेले आहे सगळ्यांच्या लक्षात येते. आता सगळ्या गावकऱ्यामध्ये आलेले सगळे जेथे प्रेक्षक आहे ते सगळ्यामध्ये आता एक प्रकारची खळबळ उडायला सुरुवात होते, म्हणजे सगळ्यामध्ये कुजबुज होते. नक्की विटीला हे खिळा आला कुठून? जानकीच्या हातातून तर जखम होऊन रक्त येत असते. तेव्हा आता ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि जानकीला म्हणतो की जानकी, अगं खूप रक्त येत आहे, चल आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊयात. परंतु जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, डॉक्टर वगैरे काही नाही, आपल्याला खेळायचं म्हणजे खेळायचंच. दीपक, अरे मी ठीक आहे, आता पहिला राऊंड झालेला आहे, आता मात्र आपल्याला दुसऱ्या राऊंडची तयारी करायची आहे, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे, माझ्या हाताला काही झालेलं नाही, आपल्याला खेळ जिंकायचा आहे म्हणजे जिंकायचा आहे, आपल्याला तयारी करायची आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय तयारी करणार आहे जानकी? अगं तू अशा अवस्थेत खेळणार आहेस का? बघितलंस ना किती रक्त येतं त्यातून. मकरंद आता बघूनच असतो. आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अरे मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही. आता सगळेजण ऋषिकेश आणि जानकीकडे बघत असतात. दीपक, ऋषिकेश, आता मात्र आपल्याला मागे हटून नाही चालणार, आता मात्र आपल्याला किती काही झालं तरी हा खेळ जिंकण्यासाठी मागे हटायचं नाही, स्वतःचा विचार करायचा नाही. जे झालेलं आहे ते झालेले आहे, आता मला काही झालेलं नाही, माझ्या हाताची काळजी तू करू नकोस. जानकी मात्र आता ऋषिकेशला आणखीनच आधार देत असते. आता जानकी ऋषिकेशला समजावते की आपल्याला मैदान सोडून नाही चालणार, ऋषिकेश तू समजून घे, मी कुठेही जाणार नाही. आता ऋषिकेश सुद्धा म्हणतो की पण जानकी, अगं तुला इतकं हाताला लागलेलं आहे, मी तुला असं नाही खेळून देणार. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आपल्याला खेळ जिंकायचा आहे, त्यासाठी आपल्याला खेळ खेळावंच लागेल. मात्र आता तो आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि आता जानकीच्या हाताला बांधतो. तेव्हा आता मकरंदला हे बघून आणखीनच जळफाट होत असतो. तर जानकी आता आपल्या ऋषिकेशकडे बघत असते, ऋषिकेशच्या डोळ्यातील प्रेम पाहत असते, त्याची काळजी तिला स्पष्ट दिसून येत असते. आणि आता तेथे जमलेले सगळेजण आता ऋषिकेश आणि जानकीकडेच बघत असतात. ऋषिकेश तिच्या हाताला रुमाल बांधतो. आता मात्र मकरंदला खूपच राग आलेला असतो, तो आता अगदी मूठ दाबून आपला राग व्यक्त करत असतो आणि आता स्वतः रिॲक्ट होत असतो. तेव्हा आता जे खेळाडू आहे तर ते खेळायला तयार होतात, परंतु मकरंदच्या डोक्यात आता हा वेगळाच राग असतो. तेव्हा आता किती काही झाले तरी आता तो ठरवतो की यांना हरवायचं, कारण आता ह्या ऋषिकेशला मी नाही सोडणार. माझ्या जानकीच्या हाताला रुमाल बांधतो, ते पण सगळ्यांच्या समोर, म्हणून तो खूपच भडकलेला असतो. त्यानंतर मात्र आता जानकी, सौमित्र आणि सारंग हे सगळेजण आता मैदानावर येतात खेळण्यासाठी आणि सगळ्यांना आता एक प्रकारची वेगळीच ताकद निर्माण झालेली असते. मकरंद मात्र पूर्णपणे अगदी असतो
अगदी दात ओठ अगदी त्याने चावलेले असतात. इतका राग त्याला आता आलेला असतो. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र मकरंद हा मायाला म्हणतो की काही झाले तरी आता मी ऋषिकेशला नाही सोडणार. तो मुद्दाम माझ्यासमोर जानकीचा हात धरतोय. माया म्हणते की हे बघ तू शांत राहा, आपण ठरवलेलं आहे ना त्याला गेम मध्ये हरवायचं म्हणजे हरवायचं. मकरंद लगेच आता पुढे येतो आणि सामना होईल आता तो पृथ्वी टीमचा आणि आकाश टीमचा असे आता विनोदजींना म्हणतो. मात्र आता लगेच दुसरा खेळ सुरू होतो आणि हा जो काही सामना आहे तर तो मात्र खेळ सुरू झाल्यानंतर मात्र आता मायाने मध्येच आता खेळाडूला थांबवून आता शेवटी बॉल बदलवलेला असतो आणि तो बॉल बदलून आता ती मकरंदला दाखवते. शेवटी आता ती सुद्धा बाजी ही जानकी आणि या पृथ्वी टीमनेच मारलेली असते. म्हणून त्यावेळेस आता माया ही बॉल बदलवते आणि मकरंदला दाखवते. मकरंद आणि माया एकमेकांकडे बघतात. जो काही दगडी बॉल त्यांनी आणलेला असतो आणि तो ऋषिकेशच्या छाताडात त्यांनी अगदी जोरात मारलेला असतो. ऋषिकेशला आता जोरात तो छातीमध्ये इतका बॉल लागतो. आता मकरंदने इतका फेकून तो बॉल मारलेला असतो आणि ऋषिकेश आता आपली छाती धरतो. त्याला इतकं अगदी त्रास होत असतो आणि लगेच तो खाली पडतो. तेव्हा आता मकरंद धावत त्याच्याजवळ येतो आणि बघत असतो. तर मित्रांनो माया आणि ह्या मकरंदने मात्र चीटिंग करून हा खेळ खेळलेला असतो. तेव्हा आता जानकीला खूपच राग येणार असतो. तर मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.